गणपती बाप्पा मोरया, लाल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सालावत प्रमाणे याही वर्षी आपण चाललोय होळी आणि शिमग्यासाठी गावी. तर सगळेजण सज्ज आहेत ना? आमच्या 3 गाड्या आम्ही केलेल्या आहेत. ह्या 3 गाड्या, एक तेजस बुलेट पिकअप, एक शाईन आणि एक दुसरी शाईन. तर सगळे रेडी झालेले आहेत. रेडी लेट्स गो. राहुल रायडर, आमच्या राहुल रायडर त्यांना पिकअप करणार आम्ही. हवा गेले थोडी शेती भरायला घेतली आम्ही हवा. येणार आम्ही पुढे भेटणार तुम्हाला, पण असंच बघत राहा आणि पुढे पण सपोर्ट करत राहा. हा नवीन कल्याणवर हा त्याचा मित्र इकडे असं कर असं कर. नमस्कार नमस्कार. चला इसको गाव में टोपी और शाल देंगे. हे प्रमुख पाहुणे हमारे अत्ते दिती. चला चला तर मित्रांनो भेटू आपण पुढे. भेटू शिमगा. चहा प्यायची विश्रांती. ह्याला विचार बाबा, सांग इकडे इकडे पलतोस कुठे. त्यांचा आले इकडे. आणि आता मला सांग, तुला कसं वाटलं म्हणजे आमचे रोडला तुला कसं वाटलं या रोडवर राईड करून? सांग. तू सांग अनुभव सांग का वाजू तुझ्या अनुभव सांग. म्हणजे काय? अरे तेरे को कैसे लग रहा है रोड पे? अच्छा लगा. अच्छा रोड था ये. और हम इसको होली में लेके जा रहे गाँव में. इसको होली पे लेके जा रहे. दुबई में रहता है, दुबई में उडपी दुबई, उधर काही उडपी जावे ते असं कर. दिसत ना वर बघ. असं कर. हाय कर. ट्रॅफिक कशी थी? ट्रैफिक बहुत खटा बिटा कसं? अभी रोड ठीक ठाक है. ठीक ठाक है. पहले बात तो करो इनसे. इनसे वो अपने हो कहीं बोले उनके ब्लॉग अभी तू पता है ना यूट्यूब पे आएगा तू. अभी हमें चाय पीने के लिए यहाँ पर हम लोग चाय पीने के लिए रुके हैं. ऑर्डर दिए ना. आणि असं बोल मी बोलते ते बोल. तुम्हाला चाय पियायची आहे का? तुम्हाला अभी चाय पिले का? पियायची आहे का? मराठीत ना तर पैसे बोल. मी बोल हल्लू बोल. एवढी घाई नाही. शाळेत काय तुम्हाला चाय पियाची आहे का? है क्या? या लवकर चाय तर नाही. आता आम्ही चालू नाही बोल. चाय हम लोग ना पिये. चहा नाही भेटले. आता चाललोय नागोठण्याला. तर मित्रांनो, आम्ही आता नागोठण्याला चाय प्यायला आलो, कारण की आम्हाला तिथं चहा भेटली नाही. तिथं चहा भेटली नाही आपल्याला. तर आपण आता नागोठण्याला आलो. कुठं आलो? नागोठणे. नागोठणे आहे. हा नागोठ. एक चाय का पटापट. बिस्किट कौन सा खाएंगा? पार्ले खाएंगा, गुड्डे खाएंगा, स्माइल अच्छी क्या खाएंगा? पार्ले बिस्किट घेतलंय, चहा घेतलाय. आता मस्त चहा पितो आहे का नाही? चहा पिऊन मग इथून डायरेक्ट आपण कुठे जायचं? आता डायरेक्ट जाणार इथनं डायरेक्ट मानगावला वडापाव खायचा. आता हल्ला शिकायला लागेल तुला. पुढं पण टाकतील इंग्लिश ना वाजून तुझ्या. वडापाव खायचा असेल वडापाव खायला सर. मी बोलतो तेवढं बोलतो. वडापाव खायचा असेल तर वागणी द्या. वाकरला ये वडापाव एम्मी मतलब अच्छा. अच्छा है. इस सवाल को लॉक किया जाए. मस्त आता वडापाव खाया. आणि वडापाव खाऊन झाले. पेटपूजा झालेली आहे सगळ्यांची. सगळे आता स्टोरी टाकतायत. लवकरच पोहोचू आम्ही पोलादपूरला. शुभप्रभात मित्रांनो, शुभप्रभात. आम्ही आता मानगावमध्ये पोहोचलो आहे. चहाचा सुरू आहे, कारण की आम्ही तिकडे चहा प्यायला होते. जरा मजा नाही आली है ना. चायची ना आम्हाला मजा नाही आली. तिकडे इथं चाय पितो. आता अभी चाय का सुरका लेते है. ओहो. आणि रोड जरा चांगलं बनवलं आहे. आणि थोडे खराब पण आहेत आणि चांगले पण आहेत. तसं तर मी टी शर्ट घालून आलेलो. भाऊची टी शर्ट होती म्हणून मी वाचलो आहे बघा. जाम थंडी आहे. बाईक आम्ही इकडे उभी केलेली आहे. मस्त आता मित्रांनो चाय पिऊन वगैरे झालेली आमची. आता फटाफट निघतो आम्ही आणि आमच्या
मित्रांना भेटतो. जे पुढे गेलेत ना त्या लोकांना भेटायचं आम्हाला. मित्रांनो आता मी इथं थांबलेलो आम्ही इथं रोडला. पाठीमागे जो सूर्य आलेला आहे ना पाहू शकता. मला कुठे गेला सूर्य? कुठे गेला? अरे सूर्य दिसत नाही. अरे एक मिनिट तुम्हाला मी असं बॅक कॅमेराने दाखवतो. सूर्य सुंदर दिसतं यार. गावची सकाळ आहे ना सकाळ एक नंबर कडक खतरनाक लाजवाब. तुम्ही ना असं म्हणजे असं डोळ्याने बघायला लागेल. कॅमेरामध्ये नाही दिसत, मुश्किल आहे. तरी पण तुम्हाला दिसेल पाठीमागं. कुठे गेलं? दिसतो करायचं तर जेवढं होता मित्रांनो तेवढं दाखवलं तुम्हाला मी. आता इथं आम्ही जरा फोटोशूट करतो. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आम्ही पोलादपूरला. 47 रायडर आणि आमच्यासोबत आमचे बंधू पण आलेले आहेत. तर ते कसं चेहरा धुतला नाही ना त्यांनी, त्यामुळे ते फक्त आवाज ऐका आणि सांगा कमेंट मध्ये कोण आहे. राम राम बोल ना. तुझी व्हिडिओ नाही काढत. राम बोल. अरे आमच्याकडे शिल्पी आवाज बोल का आणि कमेंट मध्ये सांगा आवाज कोणाचा आहे. कसं वाटलं? राम कसं वाटलं? फायनल आपण पोहोचलो आहे ना पोलादपूरला आणि इथून डायरेक्ट कशेडी. पहिल्यांदा तुम्ही कधी भुर्जी आंबत नाही लाईफ मध्ये, कधीच भुर्जी आम्ही आंबलेली बघितली नाही. हे बघा पण पहिल्यांदा असलं की भुर्जी आंबलेली आहे. अरे हिंदीत तर बोल. हिंदी का वाजू तुझ्या कुठं आहेस? कोकणामध्ये आणि हिंदी बोलतो. कोकणात बोल. कोकण जिंदाबाद. कोकण जिंदाबाद. जय श्रीराम जिंदाबाद. जय श्रीराम. कोकण जिंदाबाद. हा त्यात बोल असं ठोकव. कोकण जिंदाबाद. हा जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. एक गोष्ट अशी झाली की आमचा एक जो रायडर आहे तो बॅगच विसरला. आमच्यात एक बदक 2 आहेत. तो त्याच्या पाठी बसला. तो ह्याच्या पाठी होता आधी. त्याच्या पाठी ते 2 बदक एक साथ मिळले आणि तो कांड झाला आणि बॅगच विसरले. अशी स्टोरी झाली आणि त्यासाठी आम्हाला इथं थांबावं लागलं. आता वाढीव जाताना आम्ही आमचा ब्लॉग बंद करणार आहे कारण की आमचा रोड नाही दाखवला. रोड दाखवलं तर तुम्ही उद्या बिड्या घेऊन या. तुम्ही जे सबस्क्रायबर आहेत ते बी आमचे उडून जातील. पण रोड झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू. मित्रांनो आमची बॅग भेटलेली आहे. बॅग हरवलेली आता भेटले आहे. तर चला मी तुम्हाला माझ्या घरी दाखवतो. त्यांची वाडी तिकडे आहे आणि आमची वाडी इकडे आहे. येतो आम्ही हा तिकडे येतो नंतरला. तर मित्रांनो आता फायनली पोहोचलेलो आहे आम्ही आमच्या घरी. त्या आजी आता घरी पोहोचले. हे पाहू शकता घर. गाडी इथं उभी केलेली आहे. विनय सरांनी गाडी दिली त्यामुळे येऊ शकलो. नाहीतर काय मिस झालं असं. शिमगा होळी वगैरे सगळं मिस झालं असं थोडंसं. आपली गाडी होती पण काय अजून सगळेजण होते ना. खूप मित्र होते. मित्रपरिवार होता सगळा. मग त्यांना सगळ्यांना घेऊन आलो आम्ही. माझ्या भावाला पण घेऊन आलो आणि बाकीचे मम्मी पप्पा ते 2-3 दिवसांनी येणार. तर चला जाऊया घरी आणि घरी जाऊन थोडीशी विश्रांती करतो. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर बाकीचे त्या वाडीवर गेलेत ते जे आलेले सोबत आणि आमचं घर या वाडीवर आहे. हे माझं घर. हे फाटी इकडे ठेवलेत. इकडे फाटी ठेवलेत. तिकडे पण जायचं मला त्यांच्या वाडीवर सावरीच्या वाडीवर. हे आमची सातपाणी आणि उंबरकर वाडी आहे. माझी बहीण पण आलेली आहे. एकुलती एक बहीण. तर तुम्हाला दाखवतो. या बाहेर तर माझी बहीण माझ्या आधीच आली इकडे कारण की ती इथं होळीची खूप मोठी एक्साइटेड आहे की कधी शिमगा येतो सारखं गणपती झाला की शिमगा. 5 वर्ष आली नाही ती कारण की एक्झाम वगैरे असते म्हणजे शिक्षण वगैरे होतं त्यामुळे ती येऊ शकली नाही. आणि ह्या टायमाला ती आलेली आहे आणि ती आमच्या आधीच आली येऊन बसले शिमग्यासाठी. तर बघूया. शिमगा तर आपल्याला आज गाजवायचंच आहे. आज होळी आहे आणि उद्या मग मज्जा. आज होम आहे ना. तेच होळीच. आणि उद्या धुलीवंदन. ते मुंबईला होतं धुलीवंदन पण इकडे धुलीवंदन काहीतरी तुकाराम बीचच्या नंतरला होतं. असं आता काय आता बघूया. पण मजा येणार आज होळीला. आज होळी तर आम्ही मजा करणार कारण आमची होळी आम्ही इकडे बांधणार आहे आणि 2 होळी असणार. एक सतपणवाडी एक उंबारकवाडी. आणि सावरीच्या होळीला आम्ही
बघूया जाऊ तरी पण वेळ भेटला तर. आता आमचा गावातला होम आहे मोठा, तो तुम्हाला तो पण होम तुम्हाला दाखवतो कसं भेटवतो वगैरे आणि कसं विधी वगैरे होते ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आता फ्रेश होतो मी, आता चालू जस्ट फ्रेश होऊन नंतर तुम्हाला भेटतो लगेच.